नमस्कार मंडळी, मी गौरी होम किचन ब्लॉगमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापूर्वक स्वागत करते. मुलांना रोज चॉकलेट देण्याऐवजी आपण आवळा कँडी दिली तर त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढेल. आवळ्यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, त्यानंतर आयरन आणि अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीसुद्धा असते, त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते. तर चला आपण बघूयात आवळा कँडी कशी बनवायची. त्यासाठी मी अर्धा किलो आवळे चांगल्या प्रकारे 2-3 पाण्याने वॉश करून घेतलेले आहे. त्यानंतर मी ते आवळे स्टीमरमध्ये ट्रान्सफर करून घेतलेले आहे. त्यानंतर गॅसवर ठेवून 20 मिनिटे आपल्याला आवळे वाफवून घ्यायचे आहेत. 20 मिनिटे झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आवळे आपले चांगल्या प्रकारे वाफले गेले आहेत. त्यानंतर आवळ्याच्या पाकळ्यासुद्धा एकदम सेपरेट झालेल्या आहेत, बघू शकता. त्यानंतर आपण एक एक करून सगळे आवळे आपल्याला त्याच्या पाकळ्या सेपरेट करून घ्यायच्या आहेत. एक एक पाकळी एकदम सहजरित्या सेपरेट होत आहे. तुम्ही बघू शकता आवळे आपले एकदम चांगल्या प्रकारे वाफले गेलेले आहेत. आपण आवळ्याला एक एक करून सगळे आवळे आपल्याला सेपरेट करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता मी सगळे आवळ्याच्या पाकळ्या एकदम सेपरेट करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला तर बघू शकता आपले आवळे किती चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत. त्यानंतर एका भांड्यामध्ये मी सगळे आवळेच्या ज्या फोडी आहेत त्या मी एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेल्या आहेत. आपण अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत, त्यासाठी अर्धा किलोला थोडं कमी म्हणजे 1 आणि 1/2 कप मी साखर घेतलेली आहे. त्यावर 1/2 टेबलस्पून लिंबूचा रस घालून चांगल्या प्रकारे आपल्याला आवळ्याच्या फोडी साखरेमध्ये मिक्स करून घ्यायच्या आहे. त्यानंतर 2 दिवस आपल्याला असेच त्यावर झाकण ठेवून रेस्ट करायसाठी ठेवायचे. त्यानंतर 2 दिवसानंतर आपण बघू शकता साखर आपली चांगल्या प्रकारे विरघळलेली आहे आणि आवळासुद्धा त्यामध्ये चांगल्या प्रकारे मुरल्या गेलेला आहे. त्या 2 दिवस आपण असंच त्यामध्ये ठेवून घेतलेलं होतं. त्यानंतर आपल्याला मधामध्ये 1-2 वेळा आपल्याला त्याला चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर जे पाक होता तो मी एका चाळणीमध्ये सगळ्या फोडी निथळून घेतलेल्या आहेत. पाकसुद्धा आपल्याला निथळून घ्यायचा आहे. त्यानंतर आपला पाणी सेपरेट झालेलं आहे. ते पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही. त्याचं आपण आवळ्याचं ज्यूससुद्धा तयार करू शकतो. त्यानंतर त्याला आपण एक साईडला ठेवून घेऊ. त्यानंतर ज्या आवळ्याच्या फोडी आहे एका ताटामध्ये एक एक करून चांगल्या प्रकारे सेपरेट करून घेऊयात. त्यानंतर मी सगळ्या फोडी ताटामध्ये घालून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला 2 दिवस चांगल्या प्रकारे उन्हात ठेवून सुकत ठेवायचं आहे. एकदम कडक 2 दिवसातून 2 तास तरी आपल्याला त्यांना उन्हामध्ये ठेवायचं आहे. तर बघू शकता आपले आवळे ती चांगल्या प्रकारे सुकलेले आहेत. त्यानंतर त्यावर आपल्याला पिठी साखर घालून घ्यायची आहे. त्यानंतर मी त्यावर पिठी साखर घालून घेत आहे. पावडर शुगर घालून घ्यायची आहे. त्यानंतर पावडर शुगर घालून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला आवळे त्यामध्ये चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचे आहेत. हाताने सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे पिठी साखर त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. तर बघू शकता आपली आवळा कँडी एकदम खाण्यासाठी रेडी झालेली आहे. ही पांढरशुभ्र आवळा कँडी झालेली आहे. एकदम मस्त अशी आवळा कँडी आपली तयार झालेली आहे. ही कँडी आपण रोज मुलांना एक दिली तरी त्यांची रोगप्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे वाढू शकते आणि त्यांची तब्येतसुद्धा चांगली असू शकते. तर ही आवळा कँडीची अगदी सोपी रेसिपी तुम्हाला कशी आवडली मला कमेंट करून सांगा आणि लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.